आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनिचित्र चला गावाला जाऊ ध्यास विकासाचा घेऊ या अभियानाचा विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी 20 मे रोजी शुभारंभ केला. येत्या सोमवारपर्यंत चालणाऱ्या या अभियानात महसूल तसंच इतर खात्याचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या गावात जाऊन ग्रामपंचायतींना भेट देणार आहेत. यावेळी ते गावातल्या नागरिकांना शासकीय उपक्रम, ग्रामीण भागांसाठी असलेल्या योजना यांची माहिती देतील. या योजनेविषयी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी दिलेल्या माहितीचा संपादित अंश ध्वनिचित्र या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात. चला गावाकडे जाऊ ध्यास विकासाचा घेऊ, चला आनंदाचं देऊ गड्या आनंदाचं घेऊ, आनंद देऊ आनंद घेऊ. आम्ही या निमित्ताने गावाकडे जातो. हा 20 पासून कार्यक्रम सुरू केलाय आपण. 20 ते 29 असा सोमवारपर्यंत म्हटलंय मी. 31 पर्यंत हे सगळं रिपोर्टिंग आणि 2 तारखेपर्यंत आम्हाला रिपोर्टिंग येईल असं अपेक्षित आहे. आता सगळेच लोक इथले नाहीत. आता काही महिला ऑफिसर्स इथं आल्या होत्या, त्या म्हटल्या की आमच्या 4 लोकांपैकी ही एक महिला आमच्या गावची आहे, आम्ही सगळे यांच्या घरी जातो तर आम्ही इथले नाहीये, बाहेरचे आहोत, तर सगळे यांच्याकडे जाऊ, यांच्या घरी काम करू, गावात काम करू, श्रमदान करू. क्लास 4 पासून समजा तर काहींना मागे पुढे जावं लागलं, काहींना फार अर्जंट काम असले तर त्यांनी थोडंसं मागे पुढे केलं तरी चालेल. प्रश्न फक्त एवढाच आहे की आम्ही याच भागातले आहोत, याच भागाचा विकास आमचं काम असलं पाहिजे. आता जे लोक कामं करतील त्यांचं आम्ही रेकॉर्ड ठेवणार आहोत, डॉक्युमेंटेशन होईल. डॉक्युमेंटेशन हा भाग आता महत्वाचा ठेवला आहे मी सगळ्याच कार्यक्रमामध्ये. व्हिडिओज काय होतील, डॉक्युमेंट्स होतील, बातम्या होतील, तिथले लोकल काही फोटो असतील, लोकांना सहभाग घेतला असेल. आता याच्यात यांनी जावं नुसतं एवढ्यापुरतं मला देत नाही तर लोक उठाव झाला पाहिजे. गावातले पदाधिकारी आहेत, प्रेस आहे, तुमचे एनजीओज आहेत, ह्या लोकांना पण एकत्र बरोबर घेऊन गेलं पाहिजे असं पण आपण म्हणतो आहोत. आणि ज्यांनी काम केलं नाही अशा ग्रामपंचायती मी तिथं चिरफाड केली त्यांची आणि हेही सांगितलं त्यांना की ह्या ग्रामसेवकांना मी सोडणार नाही. जर याने आता काही इम्प्रुव्हमेंट दाखवली नाही तर ते सुटणार नाहीत. तेवढंच काय, सरपंचांना पण सोडणार नाही. इव्हन सरपंचांच्या बैठका घ्याव्यात असं आदेशित केलंय आणि जिल्ह्यामधून आता एसडीओला सांगितलंय की तुम्ही तुमच्या सगळ्या सरपंचाच्या हे घ्या. म्हणजे ग्रामसेवकाला टाईट तर केलंच पाहिजे, परंतु सरपंचाला पण समजून सांगण्याची गरज आहे की बाबा तुझ्यासाठी तू कोटभर रुपये, 50 लाख रुपये सुद्धा गावासाठी खर्च करू शकतोस, तुझ्या गावात एक पैसा खर्च नाही. ज्यांनी खर्च केलाय ते तर आहेच आहेत, म्हणजे ज्यांनी खर्च केला नाही त्यांना तर सांगतोय, ज्यांनी केलाय त्यांना पण सांगतोय. थोडक्यात म्हणजे गावातले पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य या सर्वांचाच उठाव करायचा आणि जास्तीत जास्त कामं कशी होतील असं आपण पाहतो. आणि मनरेगामध्ये तर स्कोप आहे, मनरेगामध्ये कुठेच असं अडचण नाही. ग्राम संपर्क अधिकारी जे नेमले ते वेगळं आहे. त्याचं काय केलं आपण की गावासाठीचा नेहमीचा संपर्क असणारा, जो वर्षभर संपर्कात राहील गावाच्या. जलयुक्त शिवार महत्वाचा कार्यक्रम आहे, हागणदारी मुक्त महत्वाचा कार्यक्रम, फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, वनीकरण झाडं लावणं फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, मागील त्याला शेततळं फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. असे प्रोग्राम जे महत्वाचे आहेत हे प्रोग्राम प्रत्येकाचे प्रोग्राम असले पाहिजे. तिथल्या तालुक्याचे जे काही आता गावातला समजा तलाठी आहे, ग्रामसेवक आहे किंवा कृषी सहाय्यक आहे, ह्या गावातल्या लोकांना असं सांगितलंय की तुमच्या गावातले कोण लोक आपल्या जिल्ह्यात इकडे तिकडे वेगळ्या ठिकाणी काम करतात. म्हणजे गावने आहे मला असा हिशेब पाहिजे की एखादं करमाड घेतलं, या करमाड गावातल्या या गावातून समजा 25 माणसं अशी आहेत की जी आपल्या जालन्यात काम करतात, औरंगाबादला काम करतात, कोळशेलोडला काम करतात, इकडे काम करतात, अशी माहिती गाव जमा करणार. बरोबर आहे. मग आता कोणत्या गावात किती लोक येणार याचं पण प्लॅनिंग असलं पाहिजे. असं होऊ शकतं की या करमाड गावाला 25 लोक बाहेर काम करतात ते येणार तर एकाच दिवशी 25 येतील असं नाही, कधी 10 लोक येतील, दुसऱ्या वेळेस 15 येतील, या आठवड्यामधलं असं प्लॅनिंग करून. तर प्रत्येक गावाला हे प्लॅनिंग करायला सांगितलं की किती लोक आहेत तुमच्याकडे हे काढा. तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी यांना सांगितलं की तुम्ही याचं प्लॅनिंग करा, कोणकोणत्या गावांना कोण कधी जाणार, कसं होणार, आणि त्याप्रमाणे ऑफिसमधून त्यांना सुट्या द्यायची. 2 दिवस मी म्हणतो तुम्ही शेतावर जा, तुमच्या घरी जा, गावावर जा, तर त्यांना हे पाहावं लागेल की एकाच दिवशी सगळं ऑफिस बंद पडू नये. बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑफिसमध्ये काही माणसं असले पाहिजे. समजा 50% माणसं सोडले, 50% काम केलं, ती आल्यानंतर हे सोडले, अशा पद्धतीचं प्लॅनिंग तहसीलदारांनी, बीडीओनी यांनी करावं असं सूचित केलेलं आहे. आपल्याला बेसिकली पाऊस पडण्याच्या अगोदर थोडासा एक उठाव करायचा आहे. आज उठाव गावागावातनं सुरू आहे. जलयुक्तचा आहे, वृक्षारोपणाचा आहे, सगळ्या गोष्टीचा आहे, हागणदारी मुक्तीचा आहे. त्याला बळ द्यायचं. त्याला ऑफिसमध्ये जाऊन नुसतं आपल्या कंब्यासारखा एखादा कर्मचारी बसून राहिला नाही,
तो आता त्यांनी पण हे काम मनावर घेतलंय आणि तो पण गावात चाललाय. आपण पहिल्यांदा एक जनरलाइज करायचा प्रयत्न करतोय की मूव अशी घेतली जावी की जो कर्मचारी आहे हा थोडा आणखी समंजस असला पाहिजे, त्याला नोकरी आहे, 2 पैसे कमवतोय तो, त्याच्यामुळे इतर गावातला जो काही भाऊ आहे एखादा दुसरा आपला मागे राहिलेला, कमी शिकलेला, शेतात काम करतोय, मजुरी करतोय, त्याला उलट यांनी थोडासा आणखी दिलासा कसा देईल असा. आता त्याने कसं करावं वाटत मग ह्या इतक्या तपशिलात खोलात आपण जाणार आहे. आपण आता सुरुवात अशी करतोय की चला आम्ही स्वतःहून आपण गावाकडे जाऊ. तसे गावाकडे आपल्याला जातोच, आपण शेतावर आपण जातोच, लोकांना भेटायला जातो. आता ऑफिशियली जा, एक महोत्सव म्हणून जा, एक सोहळा म्हणून जा, काहीतरी करा त्यातनं. म्हणजे जाऊन नुसतं घरी गेला आपलं 2 नातेवाईकांना भेटला परत आला अशा पुरतं न राहता गावाला थोडं उठवा, गावात सहभागी व्हा, मदत करा, श्रमदान करा. समजा आता असं आपण गावात गेल्यावर दिसतं गाव बकाल झालेले दिसतात आपल्याला. एका बाजूला स्वच्छता कार्यक्रम चालू आहे, गंधारी मुक्ती होते, पण गावात प्लास्टिक पडले, कचरा आहे, काड्या कचरा आहे, गाड्या कुपाट्या आहेत, गड्या बाबी वाढलेल्या आहेत, काटे आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण पाहतो. तर हे सगळं गेल्यावर एक असं करू शकतो माणूस की चला दुसरं काय नाही, आपण मी 1-2 तास सहभागी होतो तुमच्यामध्ये गावामध्ये, आपण गाव साफ करू. किंवा नाही होत तर चला मला मी 200-500 रुपये 1000-500 रुपये खर्च करतो, एक 5 मजूर लावतो मी, त्यांना 5 मजुरांना माझ्याकडून मी यांना काम करायला सांगतो, साफसफाई करायला सांगतो. श्रमाच्या माध्यमातून दान करा, पैशाच्या माध्यमातून करा, जे काय करायचं ते करा, सहभागी व्हा आणि गावाची बांधणी करण्यासाठी थोडेसे 2 पावलं पुढे टाका. आणि हे ऑफिशियल आता याच्यासाठी मी त्यांना जा म्हणतोय की तसे ते ह्या भागातलेच आहेत. मला गावाचा उठाव पाहिजे, गावात काम पाहिजे. ते गावातल्या ग्रामसेवकामार्फत किंवा संपर्क अधिकाऱ्यांनी केलं काय आणि 1-2 दिवस जाऊन एखाद्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वतःच्या गावात जाऊन केलं काय, गावासाठी काम होणार आहे. चालू असलेली कामं आहेत 8700 म्हणजे 9000च्या आसपास आहे. त्यावेळेस ती होती 2000 कामं. मध्ये आता शेततळे आहेत, हॉर्टिकल्चरची कामं आहेत, शौचालय आहेत, तुमचे गांडूळ आणि नाडेपचे युनिट आहेत, घरकुलं पण मध्ये चालू आहेत, हॉर्टिकल्चर चालू आहे, विहिरी चालू आहे. हे लोक आता एक 3-4 गोष्टी पाहायला सांगितल्या. मी म्हटलं तुम्ही स्वच्छता एक पहा, श्रमदान करा, गाळ काढण्यासाठी करा. जे आता गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे जे आता चालू झालेलं आहे, तर यामध्ये कुठेतरी तुम्ही सहभागी व्हा. एखाद्या छोट्या मोठ्या धरणाचं वगैरे गाळ काढायचं काम सुरू झालं, ठीक आहे. किंवा समजा असं वाटलं तुम्हाला की चला तुम्ही 2 ट्रॅक्टर लावले, ट्रक लावले, चला मजूर लावले, काम सुरू करून दिलं, लोकांचा सहभाग घेतला किंवा श्रमदान केलं त्याच्यात, अशा टाईपचं काही काम करा. त्याच्याप्रमाणे आता झाडं लावायची आपल्याला जूनपासून पावसाच्या नंतर खड्डे खणणं झाडांसाठी. गावात वृक्षारोपणाचे खड्डे आयडेंटिफाय करा, खड्डे खोदा यांच्याबरोबरच. आणि याच्या उपर जर समजा जमणार नसेल तुम्हाला तर मग एकतर शौचालयाच्या कामाला थोडासा पुढाकार घ्या. काही किती लोक राहिलेत, काही यांना काही मोटिवेट करायचं का, किंवा काही त्यांना काही सुविधा पाहिजेत, वाळू उपलब्ध करून देणं आहे, दगड उपलब्ध देणं आहे, गौंडी द्यायची आहेत, या अनुषंगाने गावाला काही मदत करता येईल का हे पहा. आणि महिलांचे जे काही कार्यक्रम आहेत आपल्याकडे, महिलांच्या योजना, त्याच्यासाठी एक महिलांचं ओव्हरऑल काही जागृती करा, काही काम सुरू करा. अशा टाईपचे 3-4 एक. आज आपण एवढंच म्हणतो की पहिल्यांदा कोणीतरी नोकरीवाल्या माणसाने पुढाकार घेऊन तो पुढे जाऊ इच्छितोय, गावासाठी काही करू इच्छितोय, त्याने केलं पाहिजे मनापासून. आणि चला मी पुढे येतोय, तुम्ही पुढे या, आपण काही करू गावासाठी, आपल्या स्वतःच्या मायभूमीसाठी, मातीसाठी, असा एक विचार घेऊन त्यांनी गावात जावं आणि ऍक्टिव्हेट व्हावं. आता ह्या वर्षीपासून जी झाडं आपण करतोय, ह्या झाडाचं आता म्हणजे बऱ्याच वेळा त्याच्यावर टीका झालेली आहे की तेच खड्डे झाडं वगैरे असं, पण हे आता इथून पुढे राहणार नाही. याच्यासाठी हे जे खड्डे खणले जाणार याची एक सिस्टीम डेव्हलप होते आता जिओ टॅगिंगची. खड्डा कुठं खणला हे सगळं जिओ टॅगिंग होणार आहे सॅटेलाइटच्या थ्रू. नंतर खड्डा नव्हता पहिला, आता खणला आहे, त्याचे फोटो ते जिओ टॅग होणार. झाड लावलं जिओ टॅगिंग होईल आणि झाड पुढे वाढतंय ते जिओ टॅगिंग राहणार. हे सगळं ऑनलाईन राहणार आहे जिओ टॅगिंग म्हणजे. त्याच्यामुळे आता याला स्कोप तसा फार राहिला असं मला वाटत नाही. म्हणजे प्रत्येक जण तो पाहू शकतो, तुम्ही लोक पण पाहू शकतात. झाडं टिकण्यासाठी महत्वाची बाब काय असते की समजा झाडं लावले, पुढे आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या नंतर उन्हाळ्यामध्ये पाणी कोणी टाकत नाही नसतं, झाडं जळून जातात, साहजिक आहे, कोणी टाकत नाही, काही नाही. आता तसं नाही. आपण आता 10 लाख ग्रीन आर्मी मधले लोकांचं रजिस्ट्रेशन केले मराठवाड्यामध्ये, ते आणखी वाढलं पाहिजे असं पण चाललंय. ग्रीन आर्मी की ज्याने लोकांनी लक्ष द्यायचं याच्याकडे थोडंसं. ओव्हरऑल आपण जे म्हणतो ना गावातले काही ग्रुप, गट, काही माणसं, NGO, तर ह्या ग्रीन आर्मीमध्ये ह्या लोकांचा समावेश केला. 10 लाख. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ग्रीन आर्मीची फौज मराठवाड्यात उभी राहिली. यांचं थोडंसं लक्ष राहील, नंबर 1. नंबर 2,
या झाडाचं संगोपन करायची जबाबदारी मनरेगाने उचलली. एका गावात जर समजा 400 झाडं लागलं गेली असतील, त्या 400 झाडाला जपण्याचं काम, पाणी घालण्याचं काम मनरेगामधून करणार आणि त्याला आपण मजुरी देणार. पूर्वीची काही सिस्टीम काहीच नव्हती, ती सिस्टीम आता बांधलेली आहे. मग गावागावाला आता प्लॅनिंग करायला सांगितलंय. एक मूल एक झाडाचा एक प्रयोग तो पण आपण करतो आहोत. जे केलेत, आता मी सांगितल्याप्रमाणे की गावात जर 500 झाडं असतील, 400 झाडं असतील, तर तिथं त्या झाडाला पाणी घालायला एक मजूर वर्षभर काम करेल मनरेगामधून. पण चला ह्या मुलाचं हे झाड, त्या मुलांनी लक्ष देणं त्याच्याकडे, असं पण करायचं चाललंय आपलं की प्रत्येकाला सोपूनच द्यायचं. आज उद्या 1-2 दिवसामध्ये तसं पण पत्र माझं बाहेर पडणार आहे आता की एक मुलगा त्याला एक झाड सोपून द्यायचं गावात. मी आता बाकी इतर कर्मचारी अधिकारी जे आहेत, इतर डिपार्टमेंट जे आहेत, ते फक्त महसूल आणि जिल्हा परिषद पुरतं न राहता सगळ्यांनीच करावं अशी अपेक्षा आहे. गावातले लोक जे आहेत ना, त्यांनी पण त्यांच्या समस्या आणि ह्या मांडाव्यात. बऱ्याच वेळा कसं होतं, आपला रेग्युलर यंत्रणा कधी कधी ही पण तक्रार असते ग्रामस्थांची की ग्रामसेवक भेटला नाही, तलाठी भेटला नाही, हा नाही भेटला. या निमित्ताने हा पण एक मुद्दा महत्वाचा आहे की हा गावातला माणूस गावात जाईल, गावातल्या समस्या पण घेऊन येईल, तर त्यांनी गावातल्या समस्या पण आणाव्या, ती पण अपेक्षित आहे. याच्यामध्ये सरकारचं एक असं ध्येय आहे की 1 ऑगस्ट पासून संगणकीकृत सातबारा आपण देऊ शकलो पाहिजे. कोणाचा सातबारा कुठेही जगाच्या पाठीवर मिळू शकला पाहिजे. ध्वनिचित्र या कार्यक्रमात आत्ताचा पण चला गावाला जाऊ ध्यास विकासाचा घेऊ या अभियानाविषयी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी दिलेल्या माहितीचा संपादित अंश ऐकलात. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते डॉक्टर राहुल तिडके. निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.